नमस्कार. 23 मे 2005 रोजी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी स्वित्झर्लंड देशाला अधिकृत भेट दिली होती. गेल्या 30हून अधिक वर्षांनंतर स्वित्झर्लंडला भेट देणारे ते पहिलेच भारतीय राष्ट्रप्रमुख होते. 26 मे हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ APJ अब्दुल कलाम यांच्या भेटीच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या सन्मानार्थ स्वित्झर्लंड देशाने हा दिवस विज्ञान दिन म्हणून घोषित केला आहे. या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील डॉक्टर कलाम यांचे जागतिक योगदान आणि भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमातील त्यांची भूमिका लक्षात घेऊन स्वित्झर्लंड सरकारने त्यांच्या भेटीच्या दिवसाला विज्ञान दिन म्हणून घोषित केले. या ऐतिहासिक दौऱ्यात डॉक्टर कलाम यांनी स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध CERN युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लिअर रिसर्च या प्रयोगशाळेला आणि आईन्स्टाईन यांच्या निवासस्थानाला भेट दिली होती. या भेटीमुळे भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यातील वैज्ञानिक संशोधनाचे संबंध अधिक दृढ झाले. या दिवशी स्वित्झर्लंडमध्ये विज्ञानप्रेमी, विद्यार्थी आणि संशोधक एकत्र येऊन डॉक्टर कलाम यांच्या वैज्ञानिक कार्याचे स्मरण करतात आणि विविध नवसंशोधनांना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम आयोजित केले जातात. हा दिवस भारत आणि स्वित्झर्लंड या दोन्ही देशासाठी वैज्ञानिक मैत्रीचे एक उत्तम प्रतीक आहे. स्वित्झर्लंडमधील विज्ञान दिवस पूर्णपणे डॉक्टर कलाम यांच्याशी संबंधित आहे. 26 मे हा दिवस स्वित्झर्लंड विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. हा विशेष दिवस भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना समर्पित आहे. 26 मे 2005 रोजी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी स्वित्झर्लंडला विशेषतः जिनेवाला भेट दिली होती. विज्ञान आणि तंत्रज्ञान विशेषतः क्षेपणास्त्र विकासात त्यांनी दिलेल्या अफाट योगदानाची दखल घेऊन स्वित्झर्लंड सरकारने हा निर्णय घेतला. डॉक्टर कलाम यांच्या त्या ऐतिहासिक भेटीच्या स्मरणार्थ स्वित्झर्लंड देशाने 26 मे हा दिवस सायन्स डे विज्ञान दिन म्हणून घोषित केला. स्वित्झर्लंड पश्चिम युरोपमधील एक भूपरिवेष्टित देश आहे. आल्प्स पर्वतरांगेमध्ये 41,285 चौरस किलोमीटर इतक्या छोट्या क्षेत्रफळावर वसलेले देश आहे. स्वित्झर्लंडच्या उत्तरेस जर्मनी, पश्चिमेस फ्रान्स, दक्षिणेस इटली, पूर्वेस ऑस्ट्रिया आणि लिस्टनस्टाईन हे देश आहेत. स्वित्झर्लंड हे 26 कॅन्टनांनी म्हणजे राज्यांनी बनलेले संघराज्यीय प्रजासत्ताक आहे. स्वित्झर्लंडमध्ये सरकार प्रमुख किंवा राष्ट्रप्रमुख केवळ एक व्यक्ती नसून 7 सदस्य असलेले एक संघीय समिती देशाचा कार्यभार एकत्रितपणे चालवते. या प्रकारचे सरकार असलेला स्वित्झर्लंड हा जगातील एकमेव देश आहे. स्वित्झर्लंड देशाची राजधानी बर्न तर जिनिव्हा, झुरिक, बासल, लोझान ही शहरे मोठी शहरे आहेत. पारंपरिक काळापासून स्वित्झर्लंड तटस्थ राहण्याच्या भूमिकेवर कायम आहे. जगात शांतता राखण्यावर स्वित्झर्लंडने कायम भर दिला आहे. सन 2002 सालापर्यंत स्वित्झर्लंडने संयुक्त राष्ट्र संघामध्ये सामील होण्यास नकार दिला होता. सध्या स्वित्झर्लंड युरोपियन संघाचा सदस्य नसलेला युरोपामधील एकमेव आघाडीचा देश आहे. रेड क्रॉस या आंतरराष्ट्रीय संस्थेचा उगम स्वित्झर्लंड देशामध्ये झालेला आहे. स्वित्झर्लंड हे वैज्ञानिक संशोधन आणि नवनिर्मिती जगातील अग्रगण्य राष्ट्र आहे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स हा देश सातत्याने पहिल्या क्रमांकावर असतो. जागतिक हवामान संघटना WMO, जागतिक आरोग्य संघटना WHO यासारख्या विज्ञानाशी संबंधित जागतिक संस्थांची मुख्यालये स्वित्झर्लंड देशामध्ये आहेत. स्वित्झर्लंडच्या अर्थव्यवस्थेत विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची महत्त्वाची भूमिका बजावते, कारण या देशात नैसर्गिक संसाधने खूपच कमी उपलब्ध आहेत. संघीय सरकारने अनिवार्य केलेली स्विस राष्ट्रीय विज्ञान संस्था स्विस नॅशनल सायन्स फाउंडेशन ही वैज्ञानिक संशोधनाला प्रोत्साहन देणारी सर्वात महत्त्वाची संस्था आहे. स्वित्झर्लंडमधील वैज्ञानिक संशोधनाचे मूळ उत्पादन सातत्याने पहिल्या 20मध्ये स्थान मिळवते. स्वित्झर्लंड सन 2025मध्ये जागतिक नवोन्मेष निर्देशकात पहिल्या क्रमांकावर होते, जे स्थान 2024, 2021, 2020, 2019 आणि 2013मध्ये देखील राखले होते. स्वित्झर्लंड स्पेस एजन्सी म्हणजे स्विस स्पेस ऑफिस
विविध अवकाश तंत्रज्ञान आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी आहे. या व्यतिरिक्त ती सन 1975मध्ये युरोपियन स्पेस एजन्सीच्या 10 संस्थांपैकी एक होती आणि ESAच्या अर्थसंकल्पात योगदान देणारी 7वी सर्वात मोठी संस्था आहे. खाजगी क्षेत्रात RUAG स्पेस, पेलोड फेरिंग्ज किंवा मॅक्सन मोटर्स, मार्स रोवर्स यासारख्या अनेक कंपन्या अवकाश उद्योगात गुंतलेल्या आहेत. क्लॉड निकोलियर हे एक स्विस अंतराळवीर आहेत आणि त्यानं अमेरिकेच्या अंतराळ कार्यक्रमात अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेतलेला आहे. खगोलशास्त्राच्या क्षेत्रात मिशेल मेयर यांनी सन 1995मध्ये सूर्यासारखे दिसणाऱ्या ताऱ्याभोवती फिरणारा पहिला बाह्यग्रह म्हणजे 51 पेगासी B शोधला होता. लिओनार्ड यूलर हे 18व्या शतकातील अग्रगण्य गणितज्ञ, सर्वकालीन महान गणितज्ञांपैकी एक मानले जातात. पियर सायमन लॅपलेस यांच्या नावावर असलेले एक विधान गणितावरील यूलरचा प्रभाव व्यक्त करते. यूलर वाचा, तो आपल्या सर्वांचा गुरु आहे. यूलरने कलनशास्त्र आणि आलेख सिद्धांत यासारख्या विविध क्षेत्रामध्ये महत्त्वाचे शोध लावले. त्याने आधुनिक गणितीय संज्ञा आणि चिन्हे, विशेषतः गणितीय विश्लेषणासाठी जसे की गणितीय फलनाची संकल्पना सादर केली. स्वित्झर्लंड देशाने अल्बर्ट आइन्स्टाईन यांना सन 1901मध्ये नागरिकत्व बहाल केले. सार्वकालीन सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांपैकी एक या भूमिकेसाठी अल्बर्ट आइन्स्टाईन यांची गणना होते. क्वांटम मेकॅनिक्स, पुंज यामिकी आणि सापेक्षता सिद्धांत यांचा विकास करण्यासंदर्भात अल्बर्ट आइन्स्टाईन यांची ओळख आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन हे त्यांच्या सापेक्षता सिद्धांतासाठी आणि विशेषतः वस्तुमान ऊर्जा समतुल्यतेसाठी ओळखले जातात, जे E=mc² या समीकरणाने व्यक्त केले जाते आणि त्यांनी इतर अनेक क्षेत्रांमध्ये विश्वशास्त्र, घन अवस्था भौतिकशास्त्र देखील योगदान दिले. टाइम मासिकाने आइन्स्टाईन यांना शतकातील महत्त्वाची व्यक्ती म्हणून गौरवले. अल्बर्ट आइन्स्टाईन हे भौतिकशास्त्रज्ञ आणि सन 1921 सालच्या भौतिकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराची मानकरी. क्वांटम मेकॅनिक्स म्हणजे पुंज यामिकी आणि सापेक्षता सिद्धांत यांचा विकास करण्यासंदर्भात अल्बर्ट आइन्स्टाईन यांची ओळख आहे. अलीकडे सन 1987मध्ये कार्ल अलेक्झांडर म्यूलर यांनी त्यांच्या उच्च तापमान अतिवाहकता यावरील कार्यासाठी नोबेल पारितोषिक मिळाले. स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी डोमेन हे स्वित्झर्लंडमधील सर्वोच्च शिक्षण आणि संशोधन संस्थांचे नेटवर्क आहे. हे स्विस सरकारच्या फेडरल डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स, एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत चालवली जाते. ETH झुरिच ही संस्था सन 1855मध्ये स्थापित. ही जागतिक स्तरावर अत्यंत प्रतिष्ठित विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन यासारख्या अनेक नोबेल पारितोषिक विजेत्यांचा या संस्थेशी संबंध आहे. इकोले पॉलिटेक्निक फेडरल लॉसने येथे स्थित ही संस्था देखील अभियांत्रिकी, संगणक विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी जागतिक दर्जाचे संशोधन केंद्र आहे. हे डोमेन प्रगत विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, भौतिकशास्त्र, अभियांत्रिकी, वास्तुकला यासारख्या विषयावर लक्ष केंद्रित करते. या संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत नेहमी आघाडीवर असतात. EPFLचे प्राध्यापक ऑडे बिलार्ड यांनी सन 2022मध्ये स्विस इन्फोला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की स्वित्झर्लंडची लोकसंख्या फक्त 8 दशलक्ष असूनही जगातील शीर्ष 20 रोबोटिक्स लॅबपैकी जवळपास 1/4 लॅब स्वित्झर्लंडमध्ये आहेत. आल्प्स नावाच्या नवीन सुपर कॉम्प्युटरला त्याच्या कामगिरीच्या आधारावर जगात 6वे स्थान देण्यात आले आहे. एका EPFL स्त्रोतानुसार जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता AI क्षेत्रातील 20 शीर्ष प्रयोगशाळांपैकी 4 स्वित्झर्लंडमध्ये आहेत. सन 2025मध्ये लॉझान आणि झुरिच येथील स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आल्प सुपर कॉम्प्युटरचा वापर करून AILLM भाषा विकासासाठी एक पर्यायी ओपन सोर्स प्लॅटफॉर्म प्रदान केला. स्वित्झर्लंडच्या शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रम राज्य सचिवालयाच्या मते कृत्रिम बुद्धिमत्ता हे एक सक्षम करणारे तंत्रज्ञान आणि शिक्षण, संशोधन, नवोपक्रमासाठी एक केंद्रबिंदू मानले जाते. ETH झुरिच आणि EPFL समर्पित संशोधन केंद्राद्वारे
AI संबंधित उपक्रमाचे समन्वय साधतात आणि या दोन संस्थांमध्ये या क्षेत्राशी संबंधित 150हून अधिक प्राध्यापक पदे आहेत. सन 2017मध्ये या दोन विद्यापीठांनी शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात AI आणि डेटा सायन्सला समर्थन देण्यासाठी संयुक्तपणे स्विस डेटा सायन्स सेंटर SDSC याची स्थापना केली, ज्यात सन 2021मध्ये पॉल शेरर इन्स्टिट्यूट सामील झाली. स्विस नॅशनल सायन्स फाउंडेशन राष्ट्रीय संशोधन कार्यक्रमाद्वारे AI संशोधनास समर्थन देते. EDF रिसर्च इन्स्टिट्यूट आणि स्विस अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग सायन्सचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म यासारख्या संस्था AI वरील तांत्रिक विकास आणि सार्वजनिक संवादात योगदान देतात. सन 2020मध्ये संघीय सरकारने SERI च्या नेतृत्वाखाली आंतरविभागीय कार्यगटाने विकसित केलेल्या संघीय प्रशासनामध्ये AIच्या वापरासाठी मार्गदर्शक तत्त्वे स्वीकारली. स्विस AI इनिशिएटिव्ह डिसेंबर 2023मध्ये ETH झुरिच आणि EPFLच्या पाठिंब्याने सुरू करण्यात आला. याचे समन्वय स्विस नॅशनल AI इन्स्टिट्यूट SNAI द्वारे केले जाते. या उपक्रमाला संगणकीय संसाधने, ETH डोमेनकडून निधी आणि स्वित्झर्लंडमधील अनेक शैक्षणिक संस्थांचा सहभाग आहे. याच्या उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणावरील AI मॉडेल्स आणि डोमेन विशिष्ट अनुप्रयोगावरील संशोधनाचा समावेश आहे, ज्यामध्ये मुक्त विज्ञानावर भर दिला जातो. ऑक्टोबर 2024मध्ये ETH झुरिच आणि EPFLने कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन, शिक्षण आणि नवोपक्रमामध्ये राष्ट्रीय सहकार्य मजबूत करण्यासाठी स्विस नॅशनल AI इन्स्टिट्यूट SNAI याची स्थापना करण्याची घोषणा केली. या उपक्रमाचा उद्देश AI मध्ये पारदर्शकता, विश्वास आणि मुक्त स्रोत विकासाला चालना देणे हे आहे आणि यात स्वित्झर्लंडमधील 70हून अधिक प्राध्यापक सहभागी होतील. संशोधकांची योजना स्वित्झर्लंडच्या पहिले मोठे राष्ट्रीय AI मॉडेल विकसित करण्याची आणि AI तंत्रज्ञानासाठी प्रशिक्षणाच्या संधीचा विस्तार करण्याची आहे. स्विस इन्फोच्या मते SNAIला ETH झुरिच बोर्ड, ETH झुरिच, EPFL आणि तृतीय पक्ष निधी स्रोतांकडून पाठिंबा मिळेल. स्वित्झर्लंडमधील विज्ञान दिवस पूर्णपणे डॉक्टर कलाम यांच्याशी संबंधित आहे. 26 मे हा दिवस स्वित्झर्लंड विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. हा विशेष दिवस भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना समर्पित आहे. दिनांक 26 मे 2005 रोजी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी स्वित्झर्लंडला, विशेषतः जिनेवाला भेट दिली होती. विज्ञान आणि तंत्रज्ञान, विशेषतः क्षेपणास्त्र विकासात त्यांनी दिलेल्या अफाट योगदानाची दखल घेऊन स्विस सरकारने हा निर्णय घेतला. डॉक्टर कलाम यांच्या त्या ऐतिहासिक भेटीच्या स्मरणार्थ स्वित्झर्लंड देशाने 26 मे हा दिवस सायन्स डे, विज्ञान दिन म्हणून घोषित केला. स्वित्झर्लंड हे वैज्ञानिक संशोधन आणि नवनिर्मितीत इनोव्हेशन संदर्भात जगातील अग्रगण्य राष्ट्र आहे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये स्वित्झर्लंड हा देश सातत्याने पहिल्या क्रमांकावर असतो. जागतिक हवामान संघटना WMO, जागतिक आरोग्य संघटना WHO यासारख्या विज्ञानाशी संबंधित जागतिक संस्थांची मुख्यालये स्वित्झर्लंड देशामध्ये आहेत. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या अहवालानुसार स्वित्झर्लंड नाविन्यता आणि संशोधनात सातत्याने जगभरात पहिल्या क्रमांकावर आहे. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या अहवालानुसार स्वित्झर्लंड नाविन्यता आणि संशोधनात सातत्याने जगभरात पहिल्या क्रमांकावर आहे. स्वित्झर्लंड विज्ञान दिन यासाठी हार्दिक शुभेच्छा. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवन निष्ठा. धन्यवाद.